सोयाबीन तिथे ठेवावं लागलं आणि पुन्हा या ठिकाणी सोयाबीन पेरावं लागलं. मग आज इथं बसलेल्या बऱ्याच जणांची ही परिस्थिती होती. म्हणजे एकदा पेरलं ते आलं नाही, बापाला आपल्या दुबार पेरणी करावी लागली, पुन्हा एकदा पेरणी करावी लागली आणि पुन्हा एकदा पेरणी करून काहीतरी इकडे तिकडे करून पुन्हा जरा जरा पाऊस पडला, कसं तरी या ठिकाणी ठिबक लावून तुषार टाकून काहीतरी करून स्प्रिंकलर जोडू बापाचे हाल झाले. इकडे बेजार झाला बापाचा, इकडे तिकडे नळ्या ठिबकाच्या आणि त्याच्यातून कसं तरी बापाचं जरा सध्या शेतातलं पीक आलं. मित्र पीक नंबर 1 दिसायला लागलं. मस्त बापानं फवारलं टाकला, सगळ्या गोष्टी केल्या, ओके झाल्या सगळ्या गोष्टी, मस्त पीक झाले. तर आता बेस्ट सोयाबीन येईल, हे होईल ते होईल, घर चलन हे होईल, तुमच्या फी भरता येतील, काहीतरी करता येईल, सगळ्या गोष्टी करता येतील. पण हेच करत असताना तुम्हाला माहित आहे मागच्या 8 दिवसापासून असा काय पाऊस सुरू झाला, म्हणजे देवानं म्हणा, निसर्गानं म्हणा, नियतीनं म्हणा, असा काय आपल्या वाजीला आहे की अक्षरशः कार्यक्रम झाला. शेतातलं सगळं सोयाबीन, हळद असन, कापूस असन, अक्षरशः कमरेइतकं पाणी झालं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाण्यानं थैमान घातला. काही भागामध्ये 50-50, 60-60 म्हशी गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, काही भागामध्ये लेकरं वाहून गेले. आताच नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये एक गाव आहे, अख्खं गाव कार्यक्रम झाला त्या गावाचा. एका घरामध्ये इतकं पाणी शिरलं की अक्षरशः झोपलेल्या बाया 3 बाया जागा मेल्या. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती झाली. आणि तुम्हाला सांगतो आपल्या बापाची काही परिस्थिती लई भाग वेगळी नाही, आपल्या बापाचं काय दुःख वेगळं नाही. आपल्या शेतामध्ये जर तुम्ही फोन करून विचारलं तर हेच तुम्हाला बाप सांगेल की लई पाणी झालंय, पीक जात आहे. मग मला सांगा, ज्या पद्धतीनं आपला शेतकरी बाप आपल्या लेकराला तुम्हाला जपतय, तुमचं जरा निगा राखते, संगोपन करते, त्याच पद्धतीनं त्या पिकाची सुद्धा निगा राखते, संगोपन करते बाप. आणि एका 1-2 दिवसाच्या पावसामध्ये डायरेक्ट सगळे पीक गेल्यावर काय करायला पाहिजे त्या बापाने. आता तुम्हाला जरासं करमणं नाही की तुम्ही जरासं रडता, मला करमणं म्हणता, मला गावाकडे येऊ द्या म्हणता, मला पोळ्याला येऊ द्या म्हणता, मला पंचमीला जाऊ द्या म्हणता, मला गणपतीला लवकर येऊ द्या म्हणता आणि रडता बापापाशी. बापाने ही करून का आणि कोणापाशी सांगायची नाही. आज शेतात गेल्याच्या नंतर बापाला काहीच बघू वाटत झालंय. प्रत्येकाची कंडिशन आहे. इथं आपल्याकडे एकही विद्यार्थी असा नाही की जे नोकरदाराचा आहे किंवा ज्याच्या बापाकडे करोडपती आहे, ज्याचा बाप किंवा ज्याच्या बापाकडे करोडो रुपयाची संपत्ती असा एकही नाही. आलं का लक्षात? तर आता तुम्हाला आजची कंडिशन अशी की बाप जर शेतामध्ये गेला तर बापाला काय बघावं, काय बोलावं, कोणाला सांगावं हे काही परिस्थिती कळत झाली. बरोबर आहे का? अशी विदारण आणि बापाचं काळी पिळून टाकणारी ही घटना आता अवघ्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. आणि मग त्याच मायबापाचे कष्ट करणाऱ्या मायबापाची लेकरं आहेत आपण. आपल्याला डोक्यात काय यायला पाहिजे, निसर्गानं आमच्या नेलंय, पावसानं नेलंय, निसर्गानं आमच्याकडून हिरावून घेतलंय, नियतीनं आमच्याकडून हिरावून घेतलंय. पण आम्ही त्या कष्ट करणाऱ्या मायबापाचे लेकरं आहेत, आम्ही अभ्यास करून, आम्ही बी कष्ट करून त्या मायबापाला चांगले दिवस दाखवणार, ही आपली मनस्थिती असायला पाहिजे. का असायला पाहिजे मला गणपतीला पटकन गावाकडे जाऊ द्या, मला पोळ्याला गावाकडे जाऊ द्या. काय करणार आहेस तू गावाकडे जाऊन? आज मला सांग, 7-8 दिवस तू आधी जाणार आहेस, पुन्हा मी 7-8 दिवस सुट्ट्या देणार आहे, म्हणजे 8-15 दिवस, 20 दिवसाचा गॅप तू होणार आहे. 20 दिवस तुला माहित आहे आपल्या एका दिवसात किती पिरियड होतात? आपल्या एका दिवसामध्ये कमीत कमी 12, 13, 14 पिरियड होतात की नाही? सकाळपासून होतात ना. मग मला सांग, 12, 13, 14 पिरियड जर एका दिवसात होत असेल तर 20 पिरियडचे किती वाले? 20 दिवसाचे किती पिरियड होतील रे? 12 पिरियड एका दिवसाला जर होत असेल तर 20 दिवसाचे किती पिरियड होतात? किती? 200. मग 240 पिरियड उडल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा, तुम्ही जरा असेल तरी हुशार आहेतच. 240 पिरियड उडल्याच्या नंतर त्या पोरामध्ये काहीतरी कमतरता किंवा वाढेल, काहीतरी त्याची ग्रोथ होईल का नाही? होईल का नाही मला सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता याच्यातले 99% पोरं गावाकडे गेल्याच्या नंतर मला सांगा, एक तरी पुस्तक पाहते का? एक पोरग तरी पुस्तक पाहते का मला सांगा? एकही पोरग पुस्तक पाहत नाही. 99%, 1-2% पोरं पुस्तक पाहत असतील, वाचित असतील, पण 98-99% पोरग पुस्तक पाहत नाही. मग मला सांग, अभ्यासी काय प्रॅक्टिसची गोष्ट आहे? प्रॅक्टिसची गोष्ट आहे ना. तुला एखादं गणित लय भारी शिकलो,
किंवा एखादा सायन्सची न्यूमरिक काहीतरी तुला फिजिक्सचा फॉर्म्युला सांगितला किंवा मॅथचं काहीतरी भारी बोर्डवर सोडून टाकलं आणि ते 20 दिवस 15 दिवस नाहीच केलं, तू नंतर त्याच्याकडे पाहिलंच नाही, तर तुला येणार आहे का ते? येणार नाही. मग तू अभ्यासातून 20 दिवस गेल्याच्या नंतर तुला अगोदर जेवढा अभ्यास केलास ते इसरत का नाही तू? म्हणजे अगोदर तू केलं ते बी केलं, त्याच्यानंतर 20 दिवसाचा गॅप घेतल्याच्या नंतर आल्या तुला जे कंटिन्यू करंटची धडे सुरू केल्याच्या नंतर मला सांग तुझ्या ध्यानात बसतील? कारण अगोदरचा आणि पुढचा आणि मागचा जर एक जोड नसेल तर समजेल का? नाही समजणार. आता 15-20 दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा पुढचं गेले तुला कळणार आहे का? म्हणजे पुढचे 10-15 दिवस तुला काहीच वेळ लागणार नाही किंवा कमीत कमी 8 दिवस तरी वेळ लागणार नाही. कारण गणपती लक्ष्म्या तुझ्या डोसक्यातले जातच नाही त्या गाण्यात बिण्यात डान्स केलं. आलं लक्षात? मग एकंदरीत तुला सांग, तुला नेमकं काय करायचं बाबा? तू इथं आहेस तर कित्येक दिवस तुला फुकटचा आहे का इथं? तू इथं मी सांगितलंय तुला 1 मिनिट बी इथं राहण्याचा फुकट नाही, तुला 1 घंटा बी इथं राहण्याचा फुकट नाही. तू इथं 1 घंटा 1 मिनिट जरी राहत असेल तर त्या एका मिनिटाचा पैसा मी तुमच्या बाबाकडून घेत असतो. मी काय तुम्हाला इथे फुकट ठेवतो का? मी समाजसेवा करायलो का? असा कोणताच हॉस्टेलवाला सांगणार नाही, कोणताच हॉस्टेलवाला असं सांगणार नाही की मी सांगायलो तुम्हाला मी काय समाजसेवा करेन तुमच्या सगळं. मी तुमच्या मायबापाकडून तुमच्याला इथं तुमचं सगळं जे करायला ना मी इथं तुम्हाला आंघोळीला गरम पाणी देत असेल तर त्याचे मी पैसे घ्यालो. तुम्हाला मी रोज जारचं पाणी आणून द्यालो फिल्टरचं, त्याचे पैसे मी तुमच्याकडून घ्यालो, तुमच्या मायबापाकडून घ्यालो. तुम्हाला एक शिक्षक इथं शिकवायला आहे तर त्याचे सुद्धा मी पैसे घ्यालो. मी तुम्हाला इथं आता हे जे बोलायला होते का फुकट बोलून समाजसेवा करायला बोललो. मला जर समाजसेवा करायची असली असती तर मी गाव खेडे गेलो असतो. जिथे इथे गोरगरीब हे लेकरं दिसले असते झोपडपट्ट्यामध्ये गेलो असतो आणि त्याच्या लेकराला बसून फुकट शिकला असतो. पण मी तसं करायलो का? नाही केलं. मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगायला बाळांनो. असं समजायचं नाही की सर हेच करायला. मी 100% समाजसेवा करीन आणि 100% मी काय बिझनेस म्हणून किंवा कमर्शियल म्हणून सुद्धा पाहिजे. मी 50% माझ्याकडून समाजसेवा व्हावी आणि 50% माझ्याकडून या ठिकाणी थोडस प्रमाणता आणि काय म्हणतात ना दोन्ही व्हावं, तर त्या गोष्टी मी दोन्ही बी करण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्हाला सांगायला मी की तुमच्या इथे एका दिवसाचा मी एका घंट्याचा मी पैसे घेत असतो तुमच्या मायबापाकडून. आता तुम्ही मला सांगा की तुमच्या मायबापाचा पैसा कष्टाचा आहे का 2 नंबरचा आहे? तुमचे मायबाप इथे जे पैसे भरतात ते कष्ट करतात का 2 नंबरचे कामं करतात? काही कोणी जंगली रमी कमवून खेळून पैसे कमविले का तुमच्या मायबापानं? सांगा मला, जंगली रमी खेळा का तुमचा बाप आणि पैसे मला आणून दिले का शिकल्यावर? का तिकडे कोणी 2 नंबरचे काय पत्ते बित्ते खेळायला का कोणता? नाही. आता मायबाप काय करतात की आपल्याला माहिती आहे मरणाची प्रचंड कष्ट करतात, मरणाचं काम करतात शेतामध्ये, उन्हात आणाचं पावसाचं हिवा दिवाचं काम करतात की नाही? दिवस रात्र असा टाइम टेबल नसते आपल्या मायबापाच्या कामाला. मग असं जर आपला बाप काम करीत असेल आणि ते एवढं कष्ट करून जर आपल्याला पैसे भरत असतील तर मग आपण मला जरासं सांगा की आपल्याला विचार यायला पाहिजे का नाही बापाचा? जरासा आपल्याला आपल्या डोक्यात आपल्या बापाचा थोडासा तरी विचार यायला पाहिजे का नाही? सकाळी उठल्यापासून आपला बाप काय करते, किती करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय का? ही धडपड कोणासाठी चालली? इथं तुम्हाला परभणीला टाकले तर तुम्ही जड झाले बापाला म्हणून टाकले का? नाही. का तुम्ही बापाचा काट लावायला म्हणून मी टाकले का? नाही टाकले. कशासाठी मग इथे टाकले तुम्हाला? त्याच आपल्या बापाला म्हणजे मला जे या ठिकाणी कष्ट करावं लागले ते शेतामध्ये इतके भयानक, तेवढे कष्ट तुम्हाला करायचं काम पडू नये म्हणून तुमच्या आयुष्याचं काहीतरी चांगलं कल्याण व्हावं म्हणून तुम्हाला इथे टाकले. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, एवढं कष्ट करणारे मायबापाने एवढं जर काम करून आपल्याला टाकत असेल तर आपण गावाकडे जायला पाहिजे का इथं थोडे काही दिवस राहायला पाहिजे, शिकायला पाहिजे का नुसतं गावाकडे कसं जाता येईल ते बघायला पाहिजे? आणि तुम्ही गावाकडे गेला तर मौज बरं इकडे मला सांगा, कमीत कमी 20,000 रुपये एका दिवसाला खर्च असतो. मी सगळ्या शिक्षकाचा खर्च, लाईट बिलाचा खर्च, किराणा, गॅस, बायाचा खर्च, शिक्षकाचा पगार हे सगळं जर धरलं ना, सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत हे जर सगळं जर धरलं तर मला एका दिवसाला 20,000 रुपये लागतात. ऑन रेकॉर्ड 20,000च्या वरी, पण कमी नाही एवढ्या पोरायला. मग मला सांग, मी जर 1-1 रुपयाचा हिशोब केला तर मला 20,000 रुपयाच्या वरी तुमचा खर्च लागतो एका दिवसाला. मग तुम्ही गावाकडे गेला माझ फायदा होता का नाही? 5 दिवस जर तुम्ही गावाकडे गेले तर 1,00,000 रुपये मी कमाई झाली. मग मी तर तुम्हाला खुशीनं म्हणायला पाहिजे हो हो जा 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 म्हणायला पाहिजे का नाही? पण मी तसं करतो का? तुमच्या कोणाचे वडील आले तर मी त्या मुलाला असं सुट्ट्या
परवा विचार असला असता तो कोणाचा बाप जर आला सर याला देतो मी मग याला पोळ्याला बरं घेऊन जा म्हणलो असतो मी, काय हरकत नाही घेऊन जा. पण मी म्हणतो का तसं कोणाला म्हणतो? आता याच्यामधून तुम्हाला चांगलं वाटत नाही, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला मस्त वाटतं की गावाकडे पाठवा बेस्ट, आणि गावाकडे पाठवलं की मस्त म्हणून आम्हाला चांगलं वाटतंय. पण हे तुम्हाला फक्त चांगलं वाटतंय, यानं तुमचं चांगलं होणार आहे का? चांगलं होणार आहे का तुमचं गावाकडे जाऊ जाऊ रोज बी हमेशा बी